ही बघा जीवदानी ट्रॅव्हल्स. अरे गौरी शंकर, वाव, बिग स्टार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचा सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रवास होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील बुईबावडा. हो, बुईबावडा ते बोरिवली जीवदानी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नॉन AC सीटर पुशबॅक बसने. एकूण जो प्रवासाचा अंतर असणार आहे तो असणार आहे 450 किलोमीटरचा. आणि डेली बेसिसवरती जीवदानी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नॉन ACच्या 2 गाड्या धावतात. एक गाडी धावते विरार ते बुईबावडा आणि एक रिटर्न गाडी येते बुईबावडा ते विरार. असे डेली बेसिसवरती 2 गाड्या धावतात. तसंच मित्रांनो, या ब्लॉगमध्ये देखील बसमधील असणारे ॲम्युनिटीज, बसची सर्व्हिस कशी आहे आणि मुख्य म्हणजे जर्नी, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घर बसल्या माझ्यासोबत प्रवास करायचा आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास करूया बुईबावडा ते बोरिवली. माझं गाव बुईबावडा. तर जीवदानी ट्रॅव्हल्स ऑलरेडी बघा इथे लागलेली आहे. बाजूला आहे बघा मोरेश्वर ट्रॅव्हल. तर आपला प्रवास आजचा या व्हाईट ऑरेंज गाडीने होणार आहे. तर चला आता आपण गाडीचं पूर्ण एक्सटिरियर पाहूया. तर मी तुम्हाला गाडीचं ना फ्रंट लुक दाखवतो. तर हे बघा गाडीचं फ्रंट लुक. जीवदानी www.jiwdanitravels.in, रवींद्र स्मृती JT, जीवदानी ट्रॅव्हल्स, अभिनंदन. त्यानंतर बघा LED लाईट किती सुरेख वाटत आहेत, एकदम सुंदर डिझायनिंग दिलेली आहे. गाडीची जी बॉडी आहे ती आहे गोविंद मोटर्स आणि जे चेसिस आहे ते आहे लेलँडचं. गाडी नंबर आहे MH48CQ 8228. तर अशी सुंदर आज जीवदानी ट्रॅव्हल्सनी आपला प्रवास होणार आहे बुईबावडा ते बोरिवलीचा. तर हे आहे साईड व्ह्यू. एकदम सिम्पल लुक आहे, जास्त काही फॅन्सी नाही. व्हाईट कलर आहे, त्यानंतर बघा रेड ग्राफिक आहे, ऑरेंज कलर आहे, एअर सस्पेन्शन आहे गाडी. रॅड बसमध्येही ऑनलाईन तिकीटमध्ये तुम्ही रॅड बसमध्ये बुक करू शकता आणि वेबसाईटमध्ये पण बुक करू शकता www.jiwdanitravels.in. तर गाडीचा साईड व्ह्यू आहे ना, जास्त काही फॅन्सी नाही, नॉर्मल डिसेंट लुक आहे बघा, मस्त. तर गाडीचा बॅकसाईड व्ह्यू पण पाहूया. हे बघा मस्त जीवदानी. गाडीमधील ॲम्युनिटीज, रॅड बस, ऑनलाईन बुकिंग, त्यानंतर कम्फर्ट सीट, म्युझिक, इंस्टाग्राम, एअर सस्पेन्शन आणि बघा गोविंद मोटर्स, राजनंदिनी आणि मास्टर माइंड. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही या गाडीचे चालक आहात ना? नाव काय तुमचं? महेश पालियेकर. आणि गाव कुठलं? वेंगुर्ला. वेंगुर्ल्याचे तुम्ही? म्हणजे माझ्याच गावातले. हो. तर आता बुईबावडाचा टाईम काय आहे? बुईबावडा 4 वाजता. 4 वाजता. आणि तुम्ही विरारला कितीला पोहोचवतात? 7:30-7 पर्यंत पोहोचते सकाळी. मग तुम्ही नॉन AC गाडी चालवता का AC पण चालवता? दोन्ही पण ना, जसं रूट भेटेल तसं. आणि जरा मला मार्ग सांगा ना आपला बुईबावडा ते विरारपर्यंत. बुईबावड्यावर निघते गाडी 4 वाजता. 4 वाजता. पाचलला गाडी 5:15ला पोहोचते. हा. पाचलवरनं आपली गाडी तामाणे मार्गे सौंदर्याला बाहेर पडते. सौंदर्यावरनं आपलं ओणीला एक ऑफिस आहे, त्या ओणीच्या ऑफिसला जाऊन मग तिकडनं गाडी मुंबई गोवा हायवेने पनवेल मार्गे विरार. मग पनवेल मग अशी बँड्रा सायन आहे की ठाणेवाली आहे? ठाणे नाही ना? अच्छा, बँड्रा सायन मार्गे मग सरळ वेस्टर्न मारायची, मग डायरेक्ट विरारला. बरोबर. ह्यांना तर तुम्ही ओळखलाच असणार. माझ्या शिरोड्याच्या ब्लॉकमध्ये जीवदानीच्या हेड ड्रायव्हर होते. तर आज देखील बुईबावडा ते बोरिवली मला हेच घेऊन जाणार आहे. का अभिदादा, काय बोलतो? नमस्कार. काय बोलतो? बरं आहे ना? हो, बरं आहे. किती महिन्यांनी भेटलो आपण? परत आता आपण 2-3 महिने झाले ना? हो. आपण AC मध्ये व्लॉग काढला होता, बरोबर? कुठे बोरिवली ते शिरोड्याला गेलो होतो. मरून कलरची गाडी होती ना, मस्त. तर ती गाडी आणि ही गाडीमध्ये फरक काय? या नॉन AC आणि AC मध्ये खूप फरक आहे.
चालवायला गेलं तर नॉन एसीला पिकअप भेटत नाही. एसीला पिकअप भेटतो, चढायला वगैरे मार खात नाही. बरोबर बरोबर हा. परत आपल्या मोसम टॉप पकडते. बरोबर बरोबर. आता बोस्ते घाट असेल परशुरामला हो. तर एसी गाडीची कशी बॉडी हेवी असते हो. तर पिकअप ना खूप स्लो घेते. सेम या प्रकारेच या गाडीचं पण आहे की नाही असं? नॉन एसी मध्ये तसं काय नाही ना, हार्टबीट वगैरे पटापट चढते ना. हा, आणि तसं किती AC मीटरची गाडी आहे ही? ही 12.5 मीटर गाडी आहे. 12.5 मीटर ना, 49 सीटर. 49 सीटर. हो. तू क्लीनर आहे ना या गाडीचा? काय नाव तुझं? पार्थ पांचाळ. आणि जीवदानी ट्रॅव्हल्स मध्ये तुला किती वर्ष झाले? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. या आधी कशामध्ये होता तू? इंटरसिटी. इंटरसिटी मध्ये. तर क्लिनिंग बरोबर करतोस ना, काय झोपा काढतोस? नाही. हा ठीक आहे, चल ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या प्रवासाला. दादा आज आपल्या देवळामध्ये पालखी आली, आपण दर्शन करून येऊया. चला मग. हे कुठलं मंदिर आहे? कुठलं मंदिर आहे? रवनाथ मंदिर. रवनाथ मंदिर आहे. हे गाडीच्या बाजूलाच आहे ना हे? हो, गाडीच्या बाजूला. चला, पालखी आहे हो, पालखी आली. रवणनाथ आणि रवनाथ गांगेश्वर गांगेश्वर. अच्छा पालखी सर, पाया पडून आपण जेव्हा जाऊ. जेवायला जाऊया ना. जेवण आज काय आपण तर व्हेज खाणार आहे? हा व्हेजच असेल. भेटेल ना शुद्ध शाकाहारी एकदम शुद्ध मस्त. शाकाहारी भेटेल. चला चला दर्शन करायला जाऊया. इथलं एक प्रसिद्ध हॉटेल तुम्हाला दाखवतो आज. हो चालेल चालेल. चला हे बघा मंदिर मित्रांनो, श्रीदेव रवणनाथ आणि गांगेश्वर आहे बघा. चला बघा मस्त सुरेख मंदिर आहे. हे बघा इथे ढोल ताशे आहेत. हे बघा इथे हवनकुंड पण चालू आहे. हे बघा श्री गांगेश्वर रवणनाथ प्रसन्न. चला दर्शन घेऊया दर्शन. हे बघा पालखी आहे. श्रीदेव रवणनाथ, श्रीदेव गांगेश्वर. हे देव श्री रवळनाथ हे भुईवड गावचे ग्रामदेवत आहे आणि त्याच्या समोरच आहे तो देव गांगेश्वर. इकडे आहे तो पावनाई, तिकडे आहे ती विठलाई, इकडे आहे ती जोगेश्वरी, इकडे आहे ती काळकर, इकडे पूर्वस्थळ खांबा, मिरवस्थळ खांबा. हा. आणि देऊळला आता म्हणजे किती वर्ष झाले हे? तरी खूप जुनं आहे. तरी असं अंदाज सांगू शकत नाही एवढं. खूप आमच्या त्यांच्या वयाच्या अगोदर की नवसाला पॉवरफुल ना, नवस वगैरे. आणि तिथे ना ते बकरे लावले, ते काय म्हणजे बकऱ्यांचं? ते नवस्फूर्ती म्हणून सोयीच्या देतात बकरी, म्हणजे आता ते कार्यक्रम कधी असणार आपला? तोरण. तो कार्यक्रम मंगळवारी आहे. मग बकरे मंगळवारी अच्छा, अच्छा. होईल आणि आमचा कार्यक्रम आहे तो सकाळी संपतो. गुढीपाडव्या दिवशी सकाळी 7 अच्छा वाजता अच्छा अच्छा अच्छा. समजा संपतो. तर हे बघा मित्रांनो, श्रीदेव रवणनाथ आणि गांगेश्वर आणि मस्त पालखी आहे. इथे बघा होलदा देव आहे, होळीचा देव. आणि वरती बघा मस्त ना नारळ लावलेले आहेत बघा, मस्त वाटतं. बुई बावडा गाव बघा किती सुंदर गाव आहे. मस्त वाटलं. फर्स्ट टाईम आलो आहे आपण बुई बावडा गावामध्ये. आणि इथे बघा MSRTC बस स्टँड आहे. इथे बुई बावडा बस स्थानक नीट अँड क्लीन आहे. तर इथे ना बघा 2 पोस्टर लावलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. ते बघा इथे ना घाट व्ह्यू दिलेला आहे बघा. पावसाळीत हा घाट व्ह्यू कसा दिसतो एकदम बघा निसर्गरम्य आहे. मस्त बघा धुकं आणि मस्त असा नागमोडी रस्ता आहे बघा, एक नंबर वाटतं आहे. आणि हे बघा इथे ना एक वॉटरफॉल पण आहे. हे बघा नापणे धबधबा, वा वा वा, हे बघा किती सुंदर दिसतोय. तर असा वॉटरफॉल पाहणं यासाठी तुम्हाला बोईबावडाला यावंच लागणार आहे बघा. खूप मोठा वॉटरफॉल आहे बघा, मस्त एकदम फ्लो करतोय. तर पावसाळीतलं दृश्य आहे नापणे धबधबा, लक्षात ठेवा नापणे धबधबा. तर इथे बघा आपण नापणे धबधबा पाहिलं, त्यानंतर भुईबावडा घाट. अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे बघा अरुणा प्रकल्प, अरुणा डॅम बघा, डॅम व्ह्यू पण आहे भुईबावडामध्ये. भुईबावड्याला जेवतोय बघा, मस्त व्हेज थाळी आहे बघा, चपाती आहेत, त्यानंतर दही आहे, लोणचं, भात, पापड, हे बघा वाटाण्याची भाजी आणि सांबार.
तसं आपलं भोजन चालू आहे. माझं गाव भुई बावडा, हे बघा सुंदर गाव. आणि हा जो रस्ता आहे ना बघा असा सरळ चालला आहे, हा चालला आहे गगन बावडा कोल्हापूर. हे बघा आणि आपण ना इकडे जाऊलो हॉटेल माऊली, मस्त जेवण होतं, 90 रुपये व्हेज थाळी. तर मी रिकमेंड करतो हॉटेल माऊलीमध्ये जेवा, बाजूलाच आहे भुई बावडा बस स्थानक. आणि आपली आता जीवदानी ट्रॅव्हल्स ते बघा तिकडे लागलेली आहे. तर चला मी तुम्हाला ना आता कॅबिन दाखवतो, इंटिरियर्स गाडीमधील कॅबिन. तर हे बघा मस्त वुडन कॅबिन आहे, संपूर्ण वुडन फर्निशिंग केलेलं आहे. स्टेअरिंग लेलँडची ड्रायव्हर साहेब आहेत, त्यांची सीट्स पण कम्फर्टेबल आहे. को ड्रायव्हरला बसण्यासाठी मस्त गादी आहे. त्यानंतर रिव्हर्स कॅमेरा, ॲनॉलॉग सिस्टम्स. त्यानंतर बघा वुडन स्ट्रक्चर, मस्त छान असा हार आहे, आपले हिंदू दैवत, संपूर्ण LED लाईट आहे, स्पीकर आहे. तर इंटिरियर आहे ना यूज आणि छान आहे बघा, मस्त आहे. हे आहे पॅसेंजर कंपार्टमेंट, मस्त बघा कम्फर्टेबल सीट्स आहेत. हे बघा पुशबॅक सीट्स आहेत आणि सर्व सीटच्या बाजूला आहे ना चार्जिंग पोर्ट आहे. टाईप सी किंवा मोबाईल होल्डर दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. हे बघा मस्त छान कवर पण दिलेलं आहे. तर सीट्स आहेत ना कम्फर्टेबल आहे, कुशन सीट्स आहेत बघा, मस्त कम्फर्टेबल. टोटल ज्या गाडीमध्ये सीट्स आहेत ना हे आहेत 49 सीट्स. आणि बॅक साईडला आहे ना बघा 6 सीट आहेत, जे की ऑलमोस्ट काही गाड्यामध्ये ना 5 सीट असतात, पण या गाडीमध्ये बघा 6 सीट आहेत. तर 49 सीटरची ही गाडी नॉन AC सीटिंग पुशबॅक. आणि हे बघा वरती आहे ना मस्त फर्निशिंग केलेलं आहे वुडन, मस्त बघा व्हाईट LED पण आहे. आणि लगेज स्पेस, हे बघा लगेज स्पेस ना भरपूर आहे. तर कम्फर्टेबल जर्नी होणार तुमची. तर जीवदानी ट्रॅव्हल्समध्ये एकदा तरी प्रवास कराच. अभिदादा मला सीट दाखव ना, कितपर्यंत पुशबॅक होते ती. एकदम अरे वा, कम्फर्टेबल आपण झोपू शकतो रनिंगला, किंवा काय आपल्याला 4-5 तास असे बसून राहिले तरी पण आपल्याला त्रास होऊ शकत नाही. एकदम कमरेला एकदम सेफ आणि म्हणजे सेफ बेड सारखं आपण झोपू शकतो. सेमी स्लीपरच, हो. बरोबर ना. हो. मस्त. आणि पाय वगैरे असे आपले एकदम सेफ्टी राहू शकतो. हे बघा मी तुम्हाला लेग स्पेस दाखवतो. लेग स्पेस पण बघा, कुठेही पाय ना अडकत नाही ना रे, हो, बरोबर ना. काही नाही, तर कम्फर्टेबल आहे, काय बोलतो. कम्फर्टेबल आहे. चला 4चं टायमिंग आहे भुई बावडा, 3:46 झाले. आणि आता आपली गाडी निघण्यासाठी रेडी झालेली आहे, कारण कस्टमरच नाही आहेत. तर मग इथे थांबून तसं पण काय उपयोग पण नाही. तर आम्ही कसं पुढे जाऊन आरामशी जाऊन पिकअप करणार. तर बघा 3:47 आपली जीवदानी ट्रॅव्हल्स निघत आहे. जीवदानी द नेव्हर एंडिंग लेगसी. वा सुंदर ऑरेंज, वाह काय देखणी वाटते गाडी, मस्त जबरदस्त. जीवदानी एअर सस्पेन्शन. तर आजचा प्रवास आपला भुई बावडा ते बोरिवली, मास्टर माइंड. हा बघा हा सरळ रस्ता जातो ना, हा जातो खारेपाटणला. किती किलोमीटर आहे खारेपाटण. 20 किलोमीटर ना. आणि आता आपण राईट मारून पाचलच्या रस्त्याने जाणार आहे, बरोबर ना हो. तर हा जो पाचलचा रस्ता आहे हाच एकदम मॅजिकवाला रस्ता आहे बघा. असा सिंगल रोड आहे आणि असे आता आपल्याला आहे ना मध्ये ट्रक बसेस लागणारच आहेत. तर बघा पुढे आहे ना, पुढे मोरेश्वर उभे आहे, मोरेश्वर बाजूला बघा रस्त्याचं काम चालू आहे. एसटी पण आली. तर गावातले रस्ते ना असे मजेदार असतात. हॉर्न बारी आहे रे गाडीचा. हो. हा मार एकदा. हा जबरदस्त. पोरगो बघता
या रस्त्यामध्ये ना असे शार्प टर्न्स आहेत ना भरपूर भेटणार आहेत. समोर आहे मोरेश्वर भुईबावडा विरार. मस्त बघा स्काय ब्लू कलरची गाडी आहे. पाठी मर्सिडीज बेन्झचा लोगो आहे. सायकोची गाडी मोरेश्वर. पूल आलं पूल. ही चढण बघा कशी आहे. बाप रे खतरनाक चढण आहे. व्हिडिओसाठी बघा मिनी क्लीनरला तिकडे पाठवलं आणि तो बघा अभिदादा धावत चाललाय वरती. तो बघा तो बघा. म्हणजे काहीतरी नाद असायला पाहिजे. नाद शिवाय काय नाही का हो. बरोबर ना. नाद पाहिजेच. बघा आता ही चढण आहे अशी बघा. मस्त मजा येणार आहे. 1 2 3 स्टार्ट. आणि गाडीने घेतलाय पिकअप. डेंजर टर्न आहे रे एकदम. हे बघा अभिदादा. बघा 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 खास जीवदानी ट्रॅव्हलच्या व्हिडिओसाठी ही बघा जीवदानी ट्रॅव्हल्स. तिथे क्लीनरला तैनात केलं बघा व्हिडिओ काढण्यासाठी. इथे बघा अभिदादा आहे तो बघा. आणि जीवदानी. ए चला चला चालत जायला लागेल आपल्याला. गाडी गेली. अरे गाडी गेली आणि मोबाईल राहिला तसाच. चला पाचल आलं पाचल. आणि मराठी शाळेतील विद्यार्थी आपल्या घरी चालले. सुगंधा उभी आहे बघा. बरोबर 4:50 आपण बघा पाचलला आलो आहे. तर समोर आहे बघा सुगंधा आणि इथे आहे ठाणेश्वर काव्या. ही बघा मोरेश्वर आली. मोरेश्वर ट्रॅव्हल्स. कोकम सरबत. आज ना भुईबावडा आणि पाथलच्या मध्ये इतकी गरमी होती ना, इतके चटके लागत होते ना, बॉडी पूर्ण डिहायड्रेट झालेली आहे बघा. म्हणून कोकम सरबत पितोय. हे बघा ना हो खूप गरमी ना. हो खूप गरम. कंटाळलो आज रे बाबा. आज भाई एवढा गरम होते ना. शे भुईबावडाला तर खूपच गरमी होती. डबल आंघोळ करायला वाटतं. मग असं वाटतं जाऊन नदीत बसायचं. हे किती किलोमीटर आहे आपलं भुईबावडा ते पाचल? 23 किलोमीटर आहे. 23 किलोमीटर ना. अरे पण 23 किलोमीटर बोलायला पण चटके काय लागले आज. हो खूप लागले. चला आता एनर्जी. पब्लिक पण हा? होती, घामाघूम झाले. मग हे बघा सर्व वैतागले तिकडे. चला कोकम सरबत पितो मस्तपैकी. रस्त्यावरती बघा किती साऱ्या गाड्या लागलेत. मोरेश्वर आहे, ठाणेश्वर काव्य आहे, त्यानंतर साई तन्मय, मग रिया ट्रॅव्हल्स आहे, दिया आहे, इथे बघा विष्णू आहे, मग सुगंधा आणि इकडे आपली जीवदानी. लग्न काय आता काय झालं आणि पॅन्टीवर असं लिहायला लागले. बाकी पोरं नाही काय नाही.
पाचलवरनं गाडी आज शिरली तामाणे गावामध्ये, नंतर परतवलीला आली. तर तामाणे आणि परतवलीच्या मध्ये आहेत ना मस्त काजूची बागं होती आणि मस्त बोंडू आहेत ना त्याचा सुगंध येत होता. बरं वाटलं बघून. आता आपण आहे सौंदळ गावाला. तर जीवदानी ट्रॅव्हल्सच एकमेव ट्रॅव्हल आहे जी तामाणे करून मग परतवलीला येते, मग सौंदळ करून ओणीला जाते. बाकी जितके पण ट्रॅव्हल्स होते मोरेश्वर, त्यानंतर ठाणेश्वर, काव्या, रिया, मग असे अनेक ट्रॅव्हल्स होते ते बाहेरून निघतात. आतून गाडी येत नाही. तर जीवदानी ट्रॅव्हल्सच येते कुठून तामाणे परतवल्याने सौंदळ करून ओणीला जाणार. बाकी बघा रस्ता कसा आहे मस्त. आता सनसेट झालेला आहे. जीवदानी ट्रॅव्हल्सचं बघा व्हिजिटिंग कार्ड आहे हे बघा. तुम्हाला हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. आता मी तुम्हाला स्टॉप सांगतो. तर बघा NH66ला येते ना गाडी, मग बघा चिपळूण, संगमेश्वर, हातखांबा, लांजा, ओणी, त्यानंतर सौंदळ, तामाणे, तळवडे, पाचल, मूर, नेरले आणि शेवटचा ठिकाण ते म्हणजे बुईबावडा हा शेवटचा स्टॉप. तर बघा असा गाडीचा रूट आहे. चला पाचल फाटा. हा कशाला अपर डिपर मारतोय? हा जीवदानीवाल्यांची. हां हां हां. चला ओणी आलं. ओणी जीवदानी. तर ओणीचं ऑफिस दाखवतो तुम्हाला लांबून. संध्याकाळचे 6:50 आणि आपण आहे बघा कुठे आता ओणीला. हे बघा ओणी आणि समोर आहे जीवदानीचं ऑफिस ओणीचं बघा. चला आपल्या पहिली बस गावली असा NH66ला. तर आता ओव्हरटेकिंग सीन्स सुरू झालेले असत बघा. कुठली हा साई ट्रॅव्हल्स ही पहिली गाडी असा जी आपण ओव्हरटेक केलेला. लांजा. अभिषेक विशाल, मडगाव किंग. समोर बघा अभिषेक विशाल, मडगाव आणि रामेश्वर, शिवरामेश्वर. चला शिवरामेश्वर ओव्हरटेक झालेला आहे आणि पुढे आहे अभिषेक विशाल, मडगाव. NH66 नाईट क्वीन्स. ओव्हरटेकिंग सीन्स जीवदानी आणि विशाल अभिषेक. पूर्णपैकी स्लीपर गाडी आहे विशाल अभिषेकची. AC. चला ओव्हरटेक कंप्लीटेड. चला चौथं ओव्हरटेकिंग करतोय आपण. कोणती बस आहे? आर्या. हे बघा आर्या, ट्रॅव्हल विथ आर्या. कुठले आर्या? कुठली? जैतापूर.
सानवी राजापूर भूची गाडी, मस्त गाडी आहे, ग्रीन कलर, डार्क ग्रीन. मस्त, एक नंबर. आणि पुढे अभिषेक विशाल आताच आम्हाला ओव्हरटेक करून गेला. चला परत ओव्हरटेक करूया अभिषेक विशालला. बाय बाय विशाल. ही बघा वैष्णवी नाईट क्वीन, जांभूळ कलर. शिवकृपा राजापूर ना. अक्का दादाचा आशीर्वाद. कुठली गाडी आहे बघूया. ऑरेंज कलरची गाडी आहे. श्री गणेश, श्री गणेश नवला देवी ना. आर्या दुर्गा, कुठली आहे रे आर्या दुर्गा? कुठली? राजापूर भू. विरार का बोलविली? चला भोजनाची वेळ झाली. रेस्ट स्टॉप. बरेच गाड्या लागलेत. काव्या, गणेश कृपा, जगदंबा. आरवलीला आली गाडी भोजन करण्यासाठी. हॉटेल महालक्ष्मीच्या बाहेर बघा विघ्नहर्ता लागलेली आहे. त्यानंतर आर्या दुर्गा आहे. तिथे बघा नॅशनल आहे. हे बघा नॅशनल. त्यानंतर दत्त गगनगिरी. मग बघा नवलाई आणि आपली जीवदानी. तर अशा गाड्या लागलेत ढाब्याच्या बाहेर. 9:30ला आली हॉटेल महालक्ष्मी आरवलीला. गाडीने रेस्ट स्टॉप घेतलेला आहे. आता जेवलो मित्रांनो. व्हेज थाळी खाली. मस्त एकदम झणझणीत होती व्हेज थाळी. प्राइसेस आहे ना रिजनेबल आहे आणि वॉशरूम नीट अँड क्लीन आहे. मी पहिल्यांदा त्यांना हॉटेल महालक्ष्मीला जेवलो आहे आरवलीला, तर बरं वाटलं. तर आता कॅबिनमध्ये बसतो आणि छान छान ओव्हरटेकिंग सीन्स आणि कोकण नाईट क्वीन्स कॅप्चर करतो. चला नाईट व्ह्यू घेऊया गाडीचं. दहा वाजून 35 मिनिटं आणि आपण आहोत सावर्ड्याला. सुपरफास्ट ड्रायव्हर भुई बावडा ते विरार. ओव्हरटेकिंग सीन्स दीक्षिता चिंतामणी. चला दीक्षिता. चला 10 वाजून 52 मिनिटं आणि आपण आहे कुठे?
चिपळूण पॉवर हाऊस. केल खाली होती. दरवाजा लाव. केल दरवाजा लाव. आणि आहे आता एक ते मागाशी बसवलं ना त्यांना. कारण आहे ना इकडच्या एक पॅसेंजर तिकडे जाऊन नरारी मडगाव. आणि चिपळूणला ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. अभिदा बसलाय स्टेअरिंग वरती. नाईट किंग हाय हाय. आणि हे बघा इथे सुपरफास्ट ड्रायव्हर होते. 10 ते 15 गाड्या ओव्हरटेक मारले. बरं वाटलं. आता अभिदा बघू काय करतो. नाईट किंग. नरारी मडगाव. स्लीपर गाडी. हा नॉन एसी. लोणेर. लोणेरच्या रस्त्याला आपल्याला भेटले नंदाई. हे बघा अश्विनी नंदाई. दापोली. आणि पुढे आहे सोमजाई. ही पण दापोली क्वीन. दापोली ते विरार. अरे चला सोमजाई. अरे परत आला सोमजाईवाला. ऐकत नाही सोमजाईवाला. दापोलीवाले ऐकत नाहीत. बराच फास्ट गेला ना. बरोबर एकला गाडी मानगावला टच आहे. श्री समर्थ स्वामी. काय टर्न मारले गाडी बघ त्याने. ही कुठली आहे. मनोहर दळवी. अरे गौरी शंकर. वाव बिग स्टार. ओव्हरटेक करून गेला रे. त्याला घुसला ना. मी टाकत होतो तेवढ्यात तो आला. चला फायनली या गाडीला ओव्हरटेक केलंच. गौरी शंकर बिग स्टार दापोलीज ब्रँड. ही बघा माझी आवडती गाडी. हर्षाली ट्रॅव्हल विथ कम्फर्ट. वाव हे बघा बिग स्टार गौरी शंकर. द सिम्बॉल ऑफ ट्रस्ट. माझी आवडती गाडी. गाडीला बघूनच मनाला एक अलगच खुशी येते. वा सुंदर.
आपल्या गाडीने टी स्टॉप घेतलेला आहे 10 मिनिटासाठी. कुठे तर हे बघा, हॉटेल साई सहारा पेण. हॉटेल साई सहारा व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. कुठली आली? येलो कलरची आहे. दत्त गगनगिरी. दत्त गगनगिरी बापू. ही बघा साई गणराज, एक नंबर. साई गणराज. आर्या ट्रॅव्हल्स. ओहो, 3:15 आणि आपण बघा कुठे आहोत? पनवेलला. तर गाडी बघा 3:15 पनवेलला येते. तर आता आपण आहोत JNPTच्या रस्त्याला. तर JNPT रस्ता थ्रू वाशीला निघणार आहे. पनवेलला एकही कस्टमर नाही आज. जर पनवेलला कस्टमर असतील ना तर गाडी मग आतून जाते. जर पनवेलला कस्टमर नसतील तर मग JNPT मार्गे वाशीला निघते. वाशी टोल नाका बघा, समोर उभी आहे कालभैरव, गुहागर विरार. हा, बरे टाइम थांबला ना. फास्टॅग येणार आला वाटा. अरे वा, काळभैरवाला राहिला. 4:01. हे बघा 4:01 चेंबूर नाका. तर गाडी आहे ऑन टाइम. बहुतेक पुढे नाकाबंदी आहे. हे बघा इथे ना 2 लालपरी आहेत. BS6 मॉडेल अशोक लेलँड. भारी वाटतात बघा लालपरी. चला 4:10. सायन समोर आहे लालपरी. मन मंदिर गेली. कोयना धरण ते विरार. प्रतीकवाला पाठी होता ना. दादर भाजी मार्केट बघा, सकाळीच लिलाव चालू आहे भाजीचे. होलसेल रेटमध्ये भेटतात भाजी. निघतो आता. हा, माझं बोरिवली आलं जवळ. माझा कधी भेटतो? हा, कधी येऊ गेला आता. 5:16 बघा, 5:16 आणि आपली गाडी आलेली आहे बोरिवलीला. बोरिवली नॅशनल पार्क बघा मस्त. 5:16 आली.
तर बरं वाटलं. चला ओ शेठ, चल चल चल. बरी आली गाडी एकदम झपाझप आली फास्ट. तर फायनली मित्रांनो आपण बोरिवलीला सुखरूप पोचलेलो आहे. आता घरी जातो आणि गाडीबद्दल कंप्लीट रिव्ह्यू घरी जाऊन देतो. तर मित्रांनो आजचा आपला प्रवास संपन्न झालेला आहे. भोईबावडा ते बोरिवली. गाडीमधील जे स्टाफ आहेत पूर्णपैकी कोऑपरेटिव्ह आहेत, हेल्पफुल स्टाफ आहेत. आणि अभिताची ड्रायव्हिंग आणि महेशदाची ड्रायव्हिंग खूप भारी आहे. गाडी पूर्णपैकी कम्फर्टेबल आहे, गाडी धावतेही स्मूथ. आता मित्रांनो हीच एकमेव गाडी आहे जीवदानीची जी पाचलनंतर तामाणे मार्गे सोंदड मार्गे बाहेर निघते. बाकी मी जितके पण ट्रॅव्हल्स पाहिले ना ते पाचल मार्गे रायपाटण मार्गे बाहेर निघतात. तर हीच एक गाडी आहे ना जी मॅक्झिमम 5 गाव कवर करते. पाचलनंतर तामाणे मार्गे सोंदड मार्गे बाहेर निघते. बाकी मित्रांनो बसमध्ये लॅमिनेटेड सर्व काही आहे. आता नॉन AC गाडी आहे तर जास्त काही नसतं. एक पुशबॅक कुशनवाली सीट असते जे की कम्फर्टेबल आहे आणि एक मोबाईल चार्जिंग पोर्टचा ऑप्शन असतो. तिकीट्स आणि प्राइसिंगसाठी सर्वात बेस्ट ऑनलाईन ॲप तो म्हणजे रॅडबस. आणि मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जीवदानी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. गाडीची सर्व्हिस अप्रतिम आहे. तर मी रिकमेंड करतो की तुम्ही एकदा तरी या गाडीने म्हणजेच जीवदानी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने प्रवास नक्कीच करा. बाकी मित्रांनो तुम्हाला आजची माझी ही जर्नी भोईबावडा ते बोरिवली कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन कोकण जर्नीमध्ये. तोपर्यंत आता मी रजा घेतो आणि भेटतो तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.